देवेन भारती मुंबई पोलीस दलाचे नवे आयुक्त देवेन भारती उद्या पदभार स्वीकारणार। विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांकडे आता आयुक्त पदाची जबाबदारी। शेतकऱ्यांना मंत्रालयाच्या घिरट्या घालण्याची गरज नाही, डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांना महसूल विभागाशी जोडणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। मराठा आरक्षणाची लढाई आता मुंबईतील आझाद मैदानात ऑगस्टमध्ये उपोषणाला बसणार, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा दावा। माळसोन्ना ते परभणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आक्रोश पदयात्रेचं आयोजन, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार पदयात्रा। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर, बीकेसी येथे वेव्हज परिषदेचे करणार उद्घाटन। तर मोदी दिवसभर मुंबईत थांबणार असल्यानं मुंबईच्या सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे। पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा भारताचा प्लॅन तयार, केंद्रीय सुरक्षा सल्लागार समितीची बैठक सुरू आहे। तर पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून बैठकांचं सत्र। महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई भाजपची बॅनरबाजी, हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करण्याचा भाजपचा प्रयत्न। भाजपच्या नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयाबाहेर झळकले बॅनर। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारचा अपघात, लोणावळ्यातील जयचंद चौकात अपघात झाला, तर रावसाहेब दानवे आता सुखरूप आहेत। आदिवासी समाजाप्रमाणे गोवारी समाजाला मिळणार सुविधा, ओबीसी मंत्री अतुल सावेंचा मोठा निर्णय। इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोल माफी, राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण। महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायाधीश भूषण गवाई होणार देशाचे 52वे सरन्यायाधीश, 14 मे रोजी सरन्यायाधीश पदाची घेणार शपथ। प्रत्येक मंगळवारी घेणार जनता दरबार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। तर महसूल विभागातील प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबारचे आयोजन। फुले चित्रपट करमुक्त करा, काँग्रेसचे अतुल लोंढे यांची सरकारकडे मागणी। तर ट्विट करत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार। ठाण्यात तुळजाभवानीचे प्रतितुळजापूर मंदिर, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर शरद पवारांच्या हस्ते प्रतिष्ठापना पूजा संपन्न। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी 7 जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार, तर धाराशिव येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होईल। एल्फिस्टन पुलाचा वाद मुंबई उच्च न्यायालयात, पुलाच्या पाडकामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका, प्रभादेवी परिसरात स्थलांतर करण्याची रहिवाशांची मागणी। अमरावतीच्या यावली शहीदमध्ये तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव, या उत्सवासाठी विदर्भातील हजारो गुरुदेव भक्तांची उपस्थिती। खासदार बळवंत वानखडे, आमदार राजेश वानखडे यांसह लोकप्रतिनिधींची उपस्थिती। बालविवाह रोखण्यासाठी हिंगोली प्रशासनाचा उपक्रम, मंगल कार्यालयाची बुकिंग करताना वधू आणि वराच्या कागदपत्राची तपासणी करण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्तांचे आदेश। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी लगतच्या 184 हेक्टर जमीन भूसंपादनाचा प्रस्ताव रखडलाय, तर धरण 70% भरल्यानंतर पिके जातात पाण्याखाली, यामुळे सुमारे 200 शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। अमरावतीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची मंगल कलश रथयात्रा, आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांच्या वतीनं रथयात्रेचं आयोजन। नाले स्वच्छता कामात मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावे, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचं नागरिकांना विनम्र आवाहन। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महसूल विभागाच्या महसूल पत्र विशेषकांचे प्रकाशन, तर सरकारच्या 100 दिवसांवर महसूल विभागाच्या कामाबाबत महसूल पत्र विशेषकांत मांडणी। वर्ध्याच्या आर्वीत 15 गावांसाठी तत्काळ आराखडा तयार करण्याच्या पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या सूचना। तर पाणी टंचाईमुळे 15 गावातील पशु आणि पशुपालकांचं स्थलांतरण थांबवण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश।
अकलूजच्या मुस्लिम समाजाकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध. भ्याड हल्ल्यातील दहशतवाद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मुस्लिम समाजाची मागणी आहे. अक्षय तृतीया सणानिमित्त पैठण बाजारपेठेत ठिकठिकाणी मातीच्या छोटे माठ विक्रीसाठी आले. तर अक्षय तृतीयाला मातीच्या माठाचं पूजन केलं जात असल्यानं मातीच्या माठांना मोठी मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पाकिस्तानी बांगलादेशींना शोधा. ठाकरेंच्या शिवसेनेचं पोलिसांना निवेदन. विशेष मोहीम राबवून पाकिस्तानी नागरिकांचा शोध घ्यावा. दगडूशेठ गणपतीला अक्षय तृतीयेनिमित्त 11,000 आंब्यांचा महानैवेद्य. मंदिर प्रवेशद्वारापासून ते गाभाऱ्यापर्यंत आकर्षक आंब्यांची आरास. तर प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवाला यांच्याकडून महानैवेद्य. अक्षय तृतीयेच्या सणासाठी कराडमध्ये आंबे खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी आहे. आंब्याचे दर कमी झाल्यानं देवगड हापूस आंबा खरेदीकडे ग्राहकांचा कल. सोलापुरातील मानाचा कसबा गणपतीला 211 डझन हापूस आंब्याची आरास. भक्तांनी देवाच्या चरणी प्रसाद म्हणून आणून दिलेत. तर त्याच आंब्यांची आरास गणपतीला करण्यात आली आहे. सरकारी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे वैयक्तिक हेल्थ कार्ड तयार होणार. विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून हेल्थ ॲपच्या माध्यमातून आरोग्य नोंदी करण्यात येणार. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज आहे. तर याच पार्श्वभूमीवर अक्षय तृतीयेच्या एक दिवस आधी सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ. तर चांदीचे दर स्थिर आहेत. IIT मुंबईच्या वसतिगृहाचे आधुनिकीकरण होणार. तर माजी विद्यार्थी आणि ब्राउझर स्टॅक कंपनीचे सहसंस्थापक रितेश अरोरा आणि नकुल अग्रवाल यांच्याकडून मातृसंस्थेला 100 कोटी रुपयांची देणगी. 10वी-12वीच्या निकालाच्या तारखा ठरल्या. 13 मे रोजी 12वीचा निकाल. तर 15 किंवा 16 मे रोजी 10वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. मुंबईच्या दादरमधील मराठी शाळेला विद्यार्थी मिळेना. विद्यालयात 9वी-10वीचे 17 विद्यार्थी. त्यामुळे नाबर गुरुजी विद्यालय बंद पडण्याच्या वाटेवर आहे. मुंबईत जे रुग्णालयात लवकरच लठ्ठपणावर उपचार सुरू होणार. आठवड्यातून एक दिवस क्लिनिकची OPD सुरू राहणार. रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचे शासनाचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. 4 मे पर्यंत CSMT वरून कर्जतला जाणारी 11:30 ची लोकल शेवटची. तर CSMT वरून 12:12 ची लोकल बदलापूर पर्यंत चालणार. बदलापूर स्थानक ते कर्जत दरम्यान रात्री 1.5 तासाचा ब्लॉक असणार. कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेची पावसाळा वेळापत्रकानुसार आरक्षण सुरू. 10 जून ते ऑक्टोबर या कालावधीत पावसाळी रेल्वेचं आरक्षण सुरू. CETच्या परीक्षेत गणिताच्या पेपरला गोंधळ. तर पेपरमध्ये 20 ते 25 प्रश्नांचे पर्याय चुकीचे. विद्यार्थ्यांचा आरोप आहे. तर परीक्षा पुन्हा घेण्याची विद्यार्थी आणि पालकांची मागणी. हिंगोली जिल्ह्यात शिधापत्रिका लाभार्थ्यांची 1,88,000 KYC अपूर्ण. शिधापत्रिका धारकांची 8,08,000 संख्या असून यापैकी फक्त 7,000 लाभार्थ्यांची KYC पूर्ण आहे. वर्ध्यात भीषण पाणी टंचाई. कारंजा शहरात नागरिकांना 10 दिवसांनी पाणी पुरवठा मिळतोय. तर नागरिक खासगी टँकरने पाणी विकत घेऊन तहान भागवत आहेत. हिंगोली शहरात 10 दिवसांपासून पाणी टंचाई. लिंबाळा मुक्ता भागात पाईपलाईन फुटल्याने पाण्याची नासाडी होत असल्याने शहरावर पाणी टंचाईचं सावट आहे. देहू ते विठ्ठलवाडीत जाणारी पाईपलाईन अनेक महिन्यांपासून गळती असल्याने अनेक लिटर पाणी वाया जाते. पाण्याच्या नासाडीकडे देहू पाणी पुरवठा विभागाचं दुर्लक्ष आहे. तर दुरुस्ती करून पाणी गळती रोखण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पदव्युत्तर पदवी परीक्षेत आढळले 36 कॉपी बहादूर. परीक्षा केंद्रावर कुलगुरूंनी भेट दिल्याने प्रकार उघडकीस आले. तर संबंधित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. कोल्हापूरमध्ये भरदिवसा हवेत गोळीबार करण्यात आलाय. जय बजरंग दूत संस्थेच्या निवडणुकीच्या निकालानंतर हवेत गोळीबार करण्यात आलाय. गोळीबार केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
लोणावळ्यात पर्यटकांच्या आरोग्याशी खेळणारा ज्यूसवाला. मनसैनिकांकडून ज्यूस सेंटरला टाळं. ज्यूस सेंटरचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तर खराब आंब्याचा ज्यूस बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पिंपरी चिंचवडमध्ये चप्पलच्या दुकानात नामांकित कंपनीचे बनावट चप्पल आणि बूट आढळल्याने दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर 7,59,000 रुपयांचे बनावट चप्पल आणि बूट पोलिसांकडून जप्त करण्यात आले. नागपुरात जनआरोग्य योजनांची पायमल्ली. नागपुरातील 25 रुग्णालयांना नोटिसा पाठवण्यात आल्या. योजनेव्यतिरिक्त रुग्णांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप देखील केला गेला आहे. परभणीमध्ये सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टलसह तलवारी जप्त करण्यात आल्या. तर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई करण्यात आली आहे. तर दोघांना यावेळी अटक केली आहे. बुलढाण्यातील धक्कादायक घटना. मुलाने केली दारुड्या बापाची हत्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. अधिक तपास सध्या सुरू आहे. वाशिममध्ये किराणा दुकानातून चोरट्यांकडून 46,000ची रोख रक्कम लंपास करण्यात आली. तर रिसोड शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील ही घटना आहे. घटना सीसीटीव्हीत कैद झाली. तर पोलिसांकडून तपास सध्या सुरू आहे. नवी मुंबईमध्ये महिलांकडून पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांच्या पर्सची चोरी झाली आहे. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. तर आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला. नागपूरच्या बेलतरोडी भागातील विद्युत डीपीला आग लागली. तर डीपीला आग लागल्याने संपूर्ण परिसरातील वीज बंद झाली आहे. तर महावितरण कर्मचाऱ्यांकडून डीपी दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. कोलकात्यातील ऋतुराज हॉटेलमध्ये आग लागली. तर दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झालाय. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलंय. मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार करण्यात आलाय. जम्मू काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात गोळीबार करण्यात आलाय. भंडाऱ्यात पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू संघटनेच्या वतीनं रॅलीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पाकिस्तानच्या मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. बीडच्या मांजरसुंबा लातूर रोडवर टँकर आणि टिंपरमुळे अपघात वाढले. तर मागच्या बाजूस रिफ्लेक्टर नसल्याने अपघात वाढले. तर याकडे वाहतूक पोलिसांनी तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.